नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे शेतकऱ्यांचे म्हणजेच की आता अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजेच की आता त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा करण्यात आलेल्या होत्या. शेतकऱ्यांना आता 8,500 रुपये प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, 2 हेक्टरच्या मर्यादापर्यंत 3 हेक्टरच्या मर्यादा काढण्यात आली आहे. म्हणजेच की वाढीव रब्बीचं अनुदान हे 10,000 रुपयांनी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 17,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत पीक देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजेच की आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आणि एकंदरीत सर्वच घोषणा शेतकऱ्यांच्या जशा अपेक्षा असतात तशाच हवेत मस्की विसल्यासारख्या झाल्या. परंतु कारण म्हणजेच की 8,500 रुपये ते 6,800 रुपयाच्या दरम्यान देण्याऐवजी मजुरी देण्यात आलेली होती. परंतु आता शेतकऱ्यांना 8,500 ही नुकसान भरपाई खूप कमी आहे असे म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेले आहे. शेतकऱ्यांनी म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून मोठेपणा दाखवून त्यांच्यासाठी आणखीन 1 हेक्टर 8,500 रुपये, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत परत वाढीव 10,000 रुपये रब्बी अनुदान म्हणून द्यायला सगळ्या काही घोषणा केलेल्या आहे. म्हणजेच की एकंदरीत शासनाच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्नही करण्यात आलेला आहे. म्हणजेच की ज्यावेळी शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित व्हायला सुरुवात झाली, कमीत कमी 3 हेक्टर नाही तर 2 हेक्टर नाही तर एकदा नुकसान भरपाई यायला पाहिजे. 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कमीत कमी 1 हेक्टर मर्यादा तरी यायला पाहिजे. परंतु म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय एक म्हणजेच की भोपळा येणार आहे. म्हणजेच की आता 50 साठी 1,500 किंवा 60 यासाठी 1,800 रुपये, 2,200 रुपये, 3,004 अशी टोकडी नुकसान भरपाई देण्याच्या खात्यांमध्ये येतं. काही भागांमध्ये पूर्णतः बाधित झालेले शेतकरी आहे अशा भागांमध्ये 8,500 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत 17,000 रुपयेपर्यंतची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. परंतु बहुतांश शेतकरी असे आहे की जी दिली जाणारी नुकसान भरपाई ती 5,000 ते 6,000 रुपयाच्या प्रमाणामध्ये पाहिलं. परंतु शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती हेक्टरची संख्या त्या प्रमाणामध्ये वितरित करण्यात येण्याची यानुसार एकंदरीत आपण जर पाहिलं तर चित्र 6,500 रुपये प्रति हेक्टरच्या कुठेतरी शेतकऱ्यांना जी नुकसान होती ती मिळणार नव्हती. तशा प्रकारे निकाशी बांधले जात होते. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या गाजावाजा करून बऱ्याच साऱ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी किंवा मंत्री महोदयांनी, पालकमंत्र्यांनी केले जाणारे दौरे आहे. त्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांची जी शेत पूर्णपणे बाधित आहे त्या शेतकऱ्यांना आता बाधित झालेले क्षेत्र दाखवून असताना कुठेतरी प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय केलेला आहे. नुकसानाची टक्केवारी कमी दाखवलं. एखाद्या शेतकऱ्यांचं 3 हेक्टरपर्यंत क्षेत्र असेल, 2 हेक्टर क्षेत्र असेल किंवा बाधित झालेलं क्षेत्र असेल, 1 हेक्टर दाखवलेलं असेल. शेतकऱ्याचं समजा की माझं 2 हेक्टर क्षेत्र आहे, मला 8,500 ना 17,000 यायला पाहिजे. त्या शेतकऱ्यांना 6,000 येत आहे. कारण काहीतरी 30 गुंठे, 20 गुंठे, 40 गुंठेचं बाधित दाखवलेलं आहे. म्हणजेच की क्षेत्राची टक्केवारी कमी दाखवणं, हे नुकसानाची जी काही टक्केवारी आहे ती कमी दाखवणं, असे नुकसान भरपाई करण्यात आलेली कॅल्क्युलेशननुसार म्हणजेच की आता प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता कॅल्क्युलेशन केले जात नाही आणि मंत्री महोदय मुख्यमंत्री कार्यालयाच्या कॅल्क्युलेशन करत नाही. जो काही ग्राम स्तरावरून तलाठ्याच्या माध्यमातून, कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून जो काही प्रस्ताव पाठवला जातो, हा प्रस्ताव पुढे तहसीलला जातो. तहसीलकडून प्रस्ताव पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. जिल्हा अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्ताला जातो. विभागीय आयुक्ताकडून पुढे मंत्री महोदयांना जातो. त्यानंतर ती मंजुरी दिली जाते. परंतु मंजुरीला हा प्रस्तावामध्ये 30 गुंठे, 20 गुंठे, 40 गुंठे, 50 गुंठे, 60 गुंठे नुकसानीत गेलेलं असेल तर तिथं फक्त त्या प्रस्तावावरती सही केली जाते. प्रस्तावासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करायला मंजुरी दिली जाते. पैसे कमी करणं किंवा जास्त करणं ही काम त्या ठिकाणी केली जात नाही. अन्याय करून हा नेमकं भलं कोणाचं? म्हणजेच की आता वारंवार संकट येत आहे. शेतकऱ्यांना जे क्षेत्र बाधित झालेलं आहे ते क्षेत्र पाहून म्हणजेच की शेतकऱ्याला 5,000 प्रति एकर काढणीचा सोयाबीनचा खर्च येतो व पेरणीला भरपूर सारा खर्च येतो. नुकसान भरपाईमधून काढणी होत नाही. आपण पाहू शकतो की शेंगा जागेवरती वापला आहे. म्हणजेच की सोयाबीन काढायचं का, परंतु म्हणजे वाकले अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद.